नमस्कार. आता सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश आणि जानकी आणि सोबत सारंग तिघेही गप्पा मारत असतात. आता कशा प्रकारे आपण प्रॉपर्टीचे पेपर आपल्याकडे ठेवायचे आणि त्या मार्क्समॅनला कसं उल्लू बनवायचं. आता हे खूपच अवघड झालेलं आहे. त्यावेळी सारंग म्हणतो, पण आपल्याला काहीतरी करावंच लागेल. त्यावेळी सौमित्र म्हणतो, दादा मी काय म्हणतोय, आपण एक काम करूया, आपण प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर बनवूया. आता हे सगळं बोलणं आजी चोरून ऐकत असते. पडद्याआड लपून आजी सगळं ऐकत असते. ही प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपरसुद्धा बनवणार आहेत. आता आजी कान लावून ऐकत असताना ह्यांना काहीच कल्पना नसते. आता इकडे जानकी म्हणते, हां सौमित्र भाऊजी, तुम्ही बोलताय तसंच करूया, आपण प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर बनवूया. आता सौमित्रच्या म्हणण्यानुसार प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर बनवले जातात. आता इथं दोन फाईल असतात, एक काळ्या कलरची आणि एक लाल कलरची. लाल कलरच्या फाईलमध्ये ते डुप्लिकेट पेपर ठेवतात आणि काळ्या कलरच्या फाईलमध्ये ते ओरिजिनल पेपर ठेवतात. आणि आता ओरिजिनल पेपर असलेली काळ्या कलरची फाईल ऋषिकेश म्हणतो, जानकी जा आणि आपल्या कपाटामध्ये ठेवून दे. आता आपण एक काम करूया, हे जे डुप्लिकेट पेपरची जी फाईल आहे ना, ती आपण मार्क्समॅनला देऊया आणि आपलं काम करून घेऊया. म्हणजे आपलं काम पण होईल आणि प्रॉपर्टी पण आपल्याचकडे राहील. आता आजीने हे सगळं ऐकलेलं असतं की प्रॉपर्टीचे पेपर हे दोन फाईलमध्ये ठेवले आहेत. एका फाईलमध्ये ओरिजिनल, दुसऱ्या फाईलमध्ये डुप्लिकेट. तर इकडे आता ऐश्वर्या ही फोनवर मार्क्समॅनशी बोलत असते. तुम्ही काही काळजी करू नका, यावेळी तुम्हाला जसं हवं तसंच घडेल. आपला माणूस तिकडे कामाला लागलेला आहे आणि तुम्हाला एकदम ओरिजिनल पेपरच येतील, काहीही टेन्शन घेऊ नका. आता ऐश्वर्या मोठ्या तोऱ्यात बोलत असते. आता ऐश्वर्याच्या म्हणण्याप्रमाणे इकडे आजीने पूर्ण पाठ ठेवून आता ते ओरिजिनल पेपर चोरण्याचा घाट रचलेला असतो. आता जानकीच्या खोलीत कोण नाही ती संधी बघून आजी लगेच खोलीमध्ये शिरते आणि त्या पेपरची फाईल घेते आणि ती फाईल बाहेर घेऊन येते आणि तिथे डुप्लिकेट फाईल ठेवलेली असते. ती पेपर अदलाबदली करते आणि डुप्लिकेट पेपर त्या फाईलमध्ये ठेवून फाईल आतमध्ये नेऊन ठेवते आणि ऋषिकेश आवाज देतो, जानकी काय करतेस. आता आजी घाबरते की आता ऋषिकेश आला, आता माझी वाट लागणार. आता आजी लपणार असते, तेवढ्यात ऋषिकेश आतमध्ये येतो आणि बघतो तर आजी आपल्या रूममध्ये आहे. ऋषिकेश म्हणतो, आजी तू इथे काय करतेस. आजी म्हणते, काही नाही रे, मी जानकीला बघायला आली होती. आता ऋषिकेशला लक्षात येतं की आजी इथे पेपरच चोरायला आली होती. आता ऋषिकेश पेपर खोलून बघतो तर काय, फाईलमध्ये डुप्लिकेट पेपर असतात. ऋषिकेश ओरडतो, म्हणतो, आजी काय केलंस तू, ओरिजिनल पेपर कुठे गेले. आजी म्हणते, अरे मला काय माहिती. ऋषिकेश म्हणतो, खोटं बोलू नकोस, तूच पेपर चोरलेले आहेस आणि तुझ्यासारखी या घरात घरभेदी कोणच नाही. सांग लवकर, पेपर ओरिजिनल कुठे आहेत. आता आजी मोठ्याने कांगावा करू लागते. तेवढ्यात तिथे घरातील सगळेच जमतात. आता सुमित्रा विचारते, काय झालं. त्यावेळी आता ऋषिकेश म्हणतो, आई बघ ना, प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर आजीने चोरलेले आहेत आणि आजीने ते आता कुठे लपवले सांगत नाही आहे. मी आलो म्हणून पकडली गेली. त्यावेळी आता सुमित्रा चिडते आणि म्हणते, आई तुला असले धंदे करायला कोण सांगतं ग. आणि तू या घरात सुखाने राहायच्या ऐवजी नुसती कटकारस्थान करत असतेस. असं बोलून सुमित्रा आता आजीला खूप काही बोलत असते आणि बोलते, आत्ताच्या आत्ता प्रॉपर्टीचे पेपर ऋषिकेशच्या हातात दे आणि तू लवकर तुझी बॅग भर आणि तू तुझ्या कोकणातल्या घरात जाऊन राहा, इथे राहू नकोस. असं बोलताच आता आजीची अवस्था खूपच वाईट झालेली असते. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.